जुनं ते सोनं म्हणायची लोकं ना, ते खरंच अगदी बरोबर आहे बरं का. पूर्वीच्या काळी घरातली जी काही भांडी होती ना, ती त्या त्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने बनवली जाणारी असतील, असं मला तर वाटतंय बघा. तांब्या पितळीच्या भांड्याने घर कसं सजलेलं असायचं. परंतु काही दिवसांनी घरं बदलली, राहण्याच्या सवयी बदलल्या, चुली बदलल्या आणि प्रत्येकाचं राहणीमान बदललं. तसंच आमचंही बदललं आणि हा जुना तवा टेरेसवरती असाच गंज चढत ऊन, वारा, पाऊस सगळं काही सहन करत होता. अडगळीमध्ये साठून राहिलेला तवा, कारण सासूबाईंनी घेतलेला, त्यामुळे त्यांचा त्याच्यावर जीव प्रचंड. वयोमानानुसार थकल्यानंतर आंबोळीचे पदार्थ असू द्या किंवा काहीही असू द्या, करणं शक्य नसायचं आणि आम्ही आता नवीन पिढीतल्या सुना, त्यामुळं आमच्या किचनमधली भांडी म्हटलं तर आम्ही बदललेलीच. मध्येच कुठंतरी नॉनस्टिकचा जमाना येऊन गेला आणि घर कसं नॉनस्टिकनंच भरलं. आरोग्याच्या दृष्टीनं थोडंसं पाहायला गेलो की घरातली ॲल्युमिनियम आणि नॉनस्टिकच्या भांड्याला भंगारात काढलं आणि खरं सांगायचं म्हणजे पुन्हा एकदा असं वाटू लागलं की आरोग्य म्हटलं की तांब्या पितळेची भांडी, लोखंडाची, बिडाची भांडीच खरंच पूर्वीची लोकं जी वापरत होती ना, तीच भांडी आरोग्यासाठी चांगली आहेत. बघता बघता निर्लेपच्या तव्याने जागा घेतली, निर्लेपच्या भांड्याने जागा घेतली, तीच जागा खाली करून पुन्हा ट्रायप्लाय आणि हे स्टीलची भांडी किंवा बिडाची भांडी, लोखंडाची भांडी किचनमध्ये हळूहळू येऊ लागली. सुरुवातीला परवडणारं नव्हतं, कारण ट्रायप्लायची भांडी खूप महाग असतात आणि मला थोडंसं यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिल्यानंतर हे कास्ट आयरन जे आहे म्हणजे बिडाची भांडी घ्यावीशी वाटत होती, तितकीच ती खिशाला न परवडणारी पण होती. साऊथ भागात राहिल्यामुळे डोसा म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा झालेला आणि आठवड्यातून 2-4 वेळा डोसा हा बनतोच. मुलांना आवडत होता, त्यामुळे मुलांना आवडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत घरात जास्त वेळा बनवल्या जातात. तसं माझ्याही घरात डोसा सारखा बनतो. डोश्यासाठी लागणारा तवा शोधत होते. ऑनलाईन पाहिल्यानंतर ना कास्ट आयरनचे तवे खूप महाग होते आणि महाद्वार रोडला वगैरे स्वस्त भेटतात हे माहीत होतं, पण तिथंपर्यंत जाणं पण शक्य नव्हतं. लोकल मार्केटचे तवे खराब निघतात असं ऐकून होते आणि कधी घेतला पण नव्हता. कदाचित ते चांगले निघतही असतील, कारण माझा त्या बाबतीतचा काहीही अनुभव नाही. एक दिवस अशीच टेरेसवरती गेलेली, तो म्हणजे यूट्यूबसाठी व्हिडिओ काहीतरी शूट करायच्या नादात आणि मला हा गंज चढलेला तवा दिसला. खाली घेऊन आली, स्वच्छ केला आणि खरंच सांगायचं म्हणजे तिथे डोसे करून पाहिले, कारण जड वस्तू दूर घेऊन जायचं आणि त्याचा जर काही उपयोग नाही झाला तर काय करायचं, म्हणून तिथंच डोसे बनवून पाहिले आणि अप्रतिम असे डोसे झाले. पुन्हा तवा तो बॅगमध्ये घातला आणि घेऊन आले. मैत्रिणींनो, कितीही डोस्यांचे प्रकार कशाही पद्धतीने बनवा, जबरदस्त चवीला लागणारे डोसे आणि तव्याला न चिकटणारे डोसे या तव्यावरती होतात. कास्ट आयरनचा तवा आहे, मला तर वाटतं हा 20-25 वर्षापूर्वीचा असेल. लग्न झाल्यापासून 4-5 तवे तर बदलले, कारण नॉनस्टिकचा जमाना असल्यामुळे नॉनस्टिकची भांडी 1-2 वर्षांनी खराब होतात. परंतु पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा तवा तितकाच नवीन घेतल्यासारखा जसा आहे तसाच आहे आणि डोसे म्हटलं तर खूप छान असे होतात. तव्याला एकही डोसा चिकटला नाही. खूप सारे डोस्याचे प्रकार करते, कारण मी वेगवेगळ्या पद्धतीने डोसे बनवते. मिश्र डाळीचे असतात, कधी नाचणीचेच बनवते, मुगाचे बनवते, पण कधीही तव्याला ना डोसा कधीही चिकटला नाही. आणि खरं सांगू का, आपल्या बायकांचं कसं आहे, घरात कितीही भांडी जरी असली ना तर एखादं भांडं असं फेवरेट होतं की ते आपल्या आवडीचं बनतं. तसा हा डोशाचा तवा इतका आवडीचा बनला. जुनं म्हणतात ना, खरं जुनं ते सोनं, हे मला तर आता असं वाटतंय बघा. बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट येतात की डोश्यासाठी कोणता तवा वापरायचा. तसंच मीच बऱ्याच जणांना कमेंट करायची की डोश्याचा तवा कोणता वापरायचा. तर बऱ्याच मैत्रिणी सांगायचे की कास्ट आयरनचा वापर किंवा हार्ड आयोनायझ्डचे जे आलेले आहेत ते तवा, हा तवा, तो तवा. परंतु खरं सांगू का, जे कोणी डोश्यासाठी जर तवा शोधत असेल तर कास्ट आयरनचा तवाच वापरा. वर्षानुवर्ष टिकणारा हा तवा, खरं सांगायचं म्हणजे एकदाच घ्यायचा आणि आयुष्यभरासाठी वापरायचा असा हा तवा आहे. परंतु मीडियम फ्लेमवरती जर डोसे बनवले तर मध्यभागी पण करपत नाहीत. हाय फ्लेम जर केली तर हे डोसे मध्यभागी थोडेसे करपतात. म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत मीडियम फ्लेमवरती जर केले तर छान असे डोसे होतात. कांद्याने असं तेल पुसून घ्यायचं, थोडंसं पाण्याचा हबका मारायचा आणि तवा थोडासा एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचा, म्हणजे डोसा बनवण्यासाठी तवा जो आहे तो तयार होतो. नवीन तवा आणल्यानंतर थोडीशी मेहनत आहे. कांदा त्यामध्ये थोडासा भाजून परतून घ्यावा लागतो. थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने तो तवा कसा भिडा तयार करायचा त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण पहा. आता जुनाच असल्यामुळे मला जास्त मेहनत नाही घ्यावी लागली.
डोश्यासाठीचं मिश्रण कसंही जरी बनवलं ना तर तव्यावरती पण तितकंच अवलंबून राहतं. चपातीच्या तव्यामध्ये डोसा बनवला तरी बनतो, परंतु त्यामध्ये थोडंसं अगोदर तेल वगैरे पुसून तवा छान असा नॉनस्टिक करून घ्यावा लागतो. परंतु एखादा डोसा तर तुटतोच. तसं हे जो कास्ट आयरनचा जो तवा आहे त्यामध्ये जर डोसा बनवला, एकही डोसा तुटत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हवे तेवढे डोसे बनवायचे तेवढे बनवू शकता आणि एकही न तुटणारा. आणि खरं सांगायचं म्हणजे हा तवा खूप छान आहे. डोसे बनवण्यासाठी जर कोणी तवा शोधत असेल तर मैत्रिणींनो, मी खात्रीने सांगते की कास्ट आयरनचे जे तवे भेटतात, एकदाच घेऊन आयुष्यभरासाठी वापरायचे असे हे तवे आहेत. तर तुम्ही नक्की हा वापरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करायचा आहे.